गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर आईच्या साड्या तर जवळपास सगळ्याच मुलीला नेसायला मिळतात, पण सासूबाईंची साडी तर नेसायला मिळत असेल ना, तेही त्यांच्या स्वइच्छेने, तर याला खूप मोठीशी नशिबाची साथ मिळाली असंच म्हणू शकतो. तर त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. हे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला फुटेज दिसतंय हे आहे 12 नोव्हेंबरचं, म्हणजेच 13 नोव्हेंबरला माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता, त्यामुळे आम्ही संध्याकाळी निघालो शॉपिंग करण्यासाठी. तर आईकडून, माझ्या सासूबाईंकडून, माझ्याकडून जे पण त्यांना गिफ्ट्स होते, म्हणजे आम्ही कपडेच देतो मोस्टली, तर ते सगळं घेतलं आम्ही मार्केटमध्ये. आणि ओळखीचा फायदा बघा कसा होतो. तर दुसऱ्या दिवशी मुलांना मला काबुली चणे वगैरे सगळ्या गोष्टी द्यायच्या होत्या नाश्त्यामध्ये, तर ते सगळं खरेदी करायचं होतं. तर भाजीपाल्याच्या दुकानावर भाजीपाला ऑलरेडी काढून रेडी होता. मार्टमध्ये गेलो तिथे किराणा काढून रेडी होता. म्हणजे असं तुमची जर ओळख असली तर तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन प्रत्येक काम करावंच लागतं असं नाही आहे. तर एका फोनवरही कामं होऊन जातात आणि तेवढं चांगली गोष्ट आहे. मला जेव्हा शॉपिंग करावी वाटली तेव्हा मग मी स्वतः इन्व्हॉल्व होते. बट आज तशी वेळ नव्हती आमच्याकडे, कारण की घरी पण गेस्ट येऊन बसले होते आमच्या आणि मला पटकन घरी जायचं होतं. त्यानंतर त्यांच्यासाठी केक वगैरे घेतला, बिलकुल त्यांच्या समोरच घेतला, कारण की काही सरप्राईज वगैरे असं नव्हतं, सगळं काही ओपनली चालू होतं. त्यानंतर गेस्टला पावभाजी वगैरे खाऊ घातली. मग ते गेल्यानंतर मी पटकन डेकोरेशनसाठी थोडंसं सामान होतं ते घेतलं आणि डेकोरेशन करायला लागली. पहिली विश तर मलाच करायची होती म्हणून धावत पडत गेली आणि पहिली विश मी केली. दुसरी विनिक्षाणी आणि तिसरी प्रज्ञाचा कॉल आला होता आणि नंतर मग कॉल सुरू झाले त्यांना. आम्ही काय केलं ना, ॲक्च्युली दरवेळेस ना असं होतं की त्यांच्यासाठी काहीही सरप्राईज अरेंज करा, त्यांना ना माहीतच असतं काही ना काही, पण यावेळेस ना प्रज्ञाने खूप मस्त सरप्राईज दिलं त्यांना. प्रज्ञा अचानक संध्याकाळी येऊन लपून गेली होती घरामध्ये आणि एकदम बर्थडे सेलिब्रेशनच्या वेळेस आली. ती फक्त रात्रभर थांबली आणि दुसऱ्या दिवशी परत कॉलेजसाठी गेली. त्यानंतर छानपैकी केक कटिंग करून सेलिब्रेशन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना गिफ्ट द्यायला गेली आणि त्याच्या आधीच त्यांना बोलली की हे टी शर्ट मी घालणार आहे बरं का पहिले. आणि खूप मजा घेत होते ते माझे की ठीक आहे सगळं तुझंच आहे म्हणून. अशा प्रकारे आम्ही माझ्या मिस्टरांचा बर्थडे केला आणि त्याच्यानंतर आता सगळे स्टुडंट्सनी कसा केला याचे व्लॉग्स लवकरच येणार.